एक माइक द्या तर कॉर्डलेस माइक मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे रुद्रेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरे सत्यं जनार्दनं नारायणं सेवमेकम् अष्टकं नाम शुभम् केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा वसुदेव सुतं देवं कंसुचानूर्दमर्दनम् देवकी परमानंद कृष्ण वन्दे जगद्गुरुम् मुखं करोति वाचालं अङ्गुल्यं वैते गिरं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरोच्चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आतात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरे नमो नमः। पुण्याने पवित्र नगरी वाकडी या वाकडीमध्ये आपल्या समोरच ज्यांनी आपल्या हृदयामध्ये कोणाला दाखवलं हा भगवंताला दाखवलं असे सावता मार्गी सुंदर अधिष्ठान ज्याचे या मंदिरामध्ये स्थापन झाले आहेत असे बघा सावता मार्गी तसं आपल्या गावातील भगवान शिव असेल दिवेसला जितके मंदिर देवता आहेत त्या देवतांच्या निवंदन आपल्या समोर बघा पालखीमध्ये विराज असलेले बाबाजी प्रतिमा रूपाने तसं तर चांदी रथामध्ये मूर्ती आणि पादुका असलेले जगद्गुरु जनार्दन समर्थात बाबाजी त्यांचे चरणी साठवण धन्यवाद करूया तर या भूमीला आणि गोमातेला वंदन करूया नासाठी दिंड सोहळा जो संपन्न आपल्या गावामध्ये होत आहेत की म्हणजे भक्तिभावाने प्रेमपूर्वक तसं हे लहान लहान बालकाला कोणकोणाचे यांना रूप दिले की नाही बरोबर कोणकोणती रूप कोण घेतलेली पाहू द्या उभे राहा कोण कोण काय बनलं की नशात कोण काय बनलं आपल्याला कळू द्या ना कोण कोण आहे राम लक्ष्मण अजून विश्वामित्र जांबवंत हा श्यामकर्ण बरोबर हा जर टाळ्या वाजून या सर्व बालकांचा आपण घ्या सुंदर पालखीच्या आता चांदण्याच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी शोभा वाढवली की आणि म्हणून खरं त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद या पुन्हा टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करा आणि तो वारू कोण गेला वारू होतं ना कुठेतरी घोडा की सुंदर म्हणजे डुप्लिकेट का होईना पण गाऊ
हा बरं. हा बरं. हा ठीक आहे गंगा बाबा, एक लक्ष द्या थोड्या. आता बघा हे कोणाचं आगमन झालं, ते कोणत्या देवांचं आगमन झालं. बरोबर, बसा बसा शांततेने. आता आपल्याच भारतात हे सर्व लोक आपल्या सर्वांचे बंधू आहेत, एक लक्ष द्या. आज या नाथषष्ठी सोहळा आपल्या वाखरी नगरीमध्ये संपन्न होत आहे. ते संबोधन असताना मोठ्या भक्तिवाने प्रेमाने हृदयपूर्वक त्यांनी सहभागी झालेला. जसं बघा फुलांचा साडा काय टाकले, फुलं सुद्धा काय सांगतात बघा. श्रद्धे बघा, आपल्या श्रद्धेचं काय आहे की हे प्रतीक आहेत. हे फुलं म्हणजे आपल्या श्रद्धे प्रतीक आहेत. जसं मिरवणुकीमध्ये अशा अनेक देवतांना सहभागी आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. लक्षात घ्या, अशा अनेक प्रतिकात्मक माध्यमातून एक श्रद्धा भाव असू शकतो त्याचं दर्शन आपल्या गावातील या सर्व भक्तांनी घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मग ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याचं आयोजन नियोजन केलं, जे परिश्रम घेऊन या सोहळ्याच्या वरण्याचा प्रयत्न केला, म्हणून टाळीवाजून या सर्व वाकडीकरांचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. महाप्रसाद पण असेल ना? हा बरोबर, येऊन राहिलं. बरोबर, काय बनवले पण? बरं बरं, भात लापशी आमठी, चांगली गोष्ट. लक्षात हे लक्ष द्या. बऱ्याच वेळेपासून आपण या ठिकाणी उपस्थित केले. जसं इथं या ठिकाणी बाबाजींनी जी विधी दिली बघा, अत्यंत मंत्राच्या सर्वांना, ती विधी ही संपन्न झाली. आरती संपन्न झाली. बाबांची शेवटची आरती आपल्याला घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्या या ठिकाणी गायकांनी सुंदर आपली गीतं गायली. आपले हृदयनमोल यांनी त्यांचा अनुष्ठानचा महिमा वर्णन केला. त्यानंतर आपले ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद यांनीही अत्यंत तळमळीने ठोकून टाकून आपल्याला त्यांनी संकल्प करायला लावले की असे स्वामी विवेकानंद. आणि यात नंतर बघा आमचे जिल्हा सेवक आणि आमचे श्रीपादानंद महाराज, ज्यांचं वाईमध्ये वास्तव्य केले, त्यांनी जाऊन येऊन चालले बघा दिल्लीमध्ये. या ठिकाणी ती हजेरी लावित आहेत. त्याचप्रमाणे या माता भगिनीमध्ये सुद्धा अनेक माता भगिनी बघा, विशेष आपण पाहतो गाव बाया काही लोक घर सोडायच्या बघा, बरं का, भानगड पडती म्हणजे घर सोडायला तयार होते बघा. मात्र अनेक बायाने सुंदर विचार केला. काय विचार केला की बाबाजींच्या बघा विचाराप्रमाणे, बाबाजींच्या धोरणाप्रमाणे बाबाजी म्हणायचे, तो का म्हणे आयशा बायान जन्म घेऊन, बरं का, वाकडीच्या बायान लक्षात घ्या. काय बाबाजी काय म्हणायचे, तो का म्हणे आयशा बायान तुम्ही नाही, बरं का. तो कोणत्या बाया लक्षात घ्या, कारण महिलांच्या किती उड्या असतात फक्त बघा, 3च उड्या असतात. पहिली उडी कोणती असते? नेसायला साडी, राहायला माडी, फिरायला गाडी. याच्यापेक्षा चौथी उडी नसते विश्वासा की. मात्र जे आमच्या दिंडीमध्ये उपस्थित महिला लक्षात घ्या की ज्यांनी फक्त साडी गाडी माडी इथंच उड्या न मारता चौथी उडी कोणी घेतली, बाबांच्या दिंडी सोहळ्याच्या टाळ्या अजून त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. सर माताचं अभिनंदन या ठिकाणी आपण केलं. लक्षात काय बघा महिमा या दिंडी सोहळ्याचा का परंपरेचा आहे की नाही. आमचा शिंदे सैनिक सगळे सांग वावीला सैनिक सगळे की नाही, सुंदर उदाहरण दिलं की नामस्मरणाचा महिमा त्यांनी वर्णन केलं बघा. नामस्मरणाचा काय बघा, त्यांनी 1-2 वाक्य सांगितलं की मुद्दा म्हणे, नाम घेता वाट चाले बघा, यज्ञ पाऊला पाऊले. लक्षात घ्या, जर तुम्ही दिंडीमध्ये चालताना काय केलं, नामस्मरण केलं, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. बघा, असं नामस्मरण केलं तर तुम्हाला कोणतं पुण्य मिळणार आहे? कोणतं पुण्य मिळणार आहे? बघा, एक यज्ञाचं पुण्य बघा, एका नामाला किती, एका नामाला एक यज्ञाचं पुण्य. लक्षात घ्या काय बघा, काय त्या ठिकाणी काय चरण म्हटलेत, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पावले. म्हणजे बघा, नामस्मरण करताना एक पाऊल टाकला तर एक यज्ञ वर का, 2 पाऊल टाकले 2 यज्ञ. असा बघा महिमा या नामस्मरणाचा आहेत, या दिंडीचा आहे की. आणि म्हणून
हजारो यज्ञ काय निदान नाही पायी बघा निदान मिरवणुकीच्या माध्यमावर पायी चालत असेल की मिरवणुकीमध्ये त्यानं मग पाऊल चालून नामस्मरण करीत या यज्ञाचं बघा फळ प्राप्त करीत आहेत. म्हणून पुरुष टाळीवर अभिनंदन या ठिकाणी भक्तांचं करूया, मातांचं करूया जे मिरवणुकीमध्ये सहभागी घेऊन नामस्मरण करीत आहेत. असो माझ्या वाकडी बघा वाकडी अनेक अर्थ बरं का. वाक म्हणजे काय म्हणतो वाक म्हणजे काय नम्र होणे काय होणं नम्र होणं. म्हणून संत काय म्हणतात नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत लक्षात. म्हणून माणसाने काय केलं बाई नेहमी ज्येष्ठ समोर संतापुढं देवापुढं आपण काय वाकलं म्हणजे काय केलं आपण नम्र झालं पाहिजे. काय झालं पाहिजे नम्र बरं का वाकडी करणं वाक आपण वाक बरं केलं लक्षात. माणसाने झुकलं पाहिजे वाकलं लक्षात घ्या. कोणामुळे ज्याच्या मग आपला आशीर्वाद प्राप्त होत असतो माता पित्यांच्या पुढे आपण वाकलं पाहिजे तो दर्शन केलं पाहिजे. वाक बरं का वाक. मग आपली भारतीय संस्कृती काय म्हणते मातृदेव भव पितृदेव भव. प्रत्येक सुपुत्रासाठी बरं का माता पिता कोण आहेत विठ्ठल रुक्मिणी आहेत लक्ष्मी नारायण अशा द्या श्रीराम सीता आहे बरं का. अशा अनेक माध्यम म्हणजे कोण आहेत प्रत्येक मुलाला आई वडील कोण आहेत देवी बघा आई देवी आहेत आणि वडील कोण आहेत देव आहे लक्षात द्या. मग जर आई वडील आपल्यासाठी देव आहेत मग जसं आपण मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतो की तसं प्रत्येकाने कोणाचं दर्शन घेतलं पाहिजेत आई वडिलांचं. जरा बोला ना कोणाचं दर्शन घेतलं पाहिजेत आई वडिलांचं. का दर्शन घ्यायचं मातृदेव भव पितृदेव भव. अशा किती महत्वाचा विषय की काय बघा महिमा माता पित्यांच्या दर्शनाचा. म्हणून धर्मशास्त्र म्हणतं जो सुपुत्र आपल्या माता पित्यांचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडेल त्याचा ऍक्सिडेंट होईल लक्षात घ्या. महत्वाचं आहे. त्याप्रमाणे जो बघा सुपुत्र आपल्या माता पिता दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडेल त्याला हार्ट अटॅक येणार. किती फायदे आहे का हो. फक्त काय करायचं हे डोकं कुठं टेकवायचं माता पित्यांच्या चरणाशी त्यांचा आशीर्वाद आपल्या कामाला लागेल की नाही. किती मिनिटाचं काम आहे किती मिनिटाचं काम सांगा तेव्हा अल्पावधीत बघा हे जर आपण कार्य केलं कर्म केलं किती मोठा लाभ बघा हे आपल्याला प्राप्त होऊ शकतो की नाही. म्हणून आपली भारतीय संस्कृती महत्वाची की नाही. म्हणून आज या नाथषष्ठीच्या दिंडीच्या निमित्ताने आता आपल्याला अनुष्ठानाबद्दल बराच या ठिकाणी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला गेला. अनुष्ठान परंपरा म्हणून बाबाजी काय सांगायचे जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. अनुष्ठान जप तप कोण करतं ऋषी मुनी जन म्हणजे जनता जन जनता जन. कारण बघा बाबांच्या अगोदर का तुम्हाला कोण अधिकार होता का अनुष्ठान करायचा किंवा कोणी अनुष्ठान करीत होतं का लक्षात द्या. बाबाजींच्या अवताराच्या अगोदर कोणी अनुष्ठान केलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मात्र बाबा ही परंपरा कोणी सुरू केली बाबाजींनी. आणि बघा बाबांच्या ह्या परंपरेशिवाय जगामध्ये बघा जगामध्ये ही परंपरा तुम्हाला कुठे पाहायला मिळते का ही परंपरा कुठे फक्त लक्षात द्या. किती महत्वाची परंपरा या मनुष्य जीवनासाठी बाबाजींनी सुरू केली की बाबाजींनी सुरू केली मनुष्यासाठी. आता महिला बघा महिला शिल्लक आहे बरं का. मग महिलांना कोणत्या मुद्द्यावर कोणत्या प्रमाणावर बघा अनुष्ठान करायला आपण सांगितलं पाहिजे की नाही. मग त्यावर प्रमाण काय झालं अंजनीच्या तपासाठी अंजनी तप केलं की लक्षात घ्या. अंजनी करावं म्हणजे महिलांनी सुद्धा अनुष्ठान केलं लक्षात घ्या. म्हणून बाबांच्या माता की नाही त्यांच्या पुनस्वाराच्या निमित्ताने आता अनेक माता भगिनी अनुष्ठान करून आपल्या जीवन सार्थ करून घेतात. म्हणजे टाळून ज्यांनी अनुष्ठान केलं त्याचं अभिनंदन आपण या ठिकाणी वर्षात. की बाबांचा आवडता ग्रंथ भागवत. आवडता ग्रंथ कोणता भागवत. बघा भागवत. म्हणून बाबाजी भागवताचं वर्णन करताना काय म्हणायचे भागवत बाबांचं काळीज आहे. काय म्हणायचे भागवत बाबांचं काळीज. एवढेच नाही तर बघा बाबांनी
भागवत महिमा सांगताना काय सांगायचे बघा, काय बघा सांगायचे, दररोज भागवतातला एक श्लोक तरी वाचा. काय म्हणतात बाबाजी, भागवतातला एक श्लोक तरी वाचा. नाही श्लोक वाचायचा वेळ मिळाला ना तर काय करा, 5 वेळा तरी घ्या. नाही 5 वेळा घ्यायला वेळ मिळाला तर एक ओळी तरी घ्या. आणि एक ओळी जरी समजा वाचा वेळ मिळाला नाही तर काय करा, घराच्या बाहेर पडण्यापूर्वी काय कोणा दर्शन घ्या, भागवताचं दर्शन घ्या, तुमचे सर्व काम होतील. अशा किती महिमा का बाबाजी भागवताचं वर्णन केला की. म्हणून बाबाजी काय म्हणे, भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा, कारण वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. मध्ये काय वाचा, भागवत. अशा बघा भागवतामध्ये बघा सुंदर असा प्रसंग बाबाजींनी सांगितलं वर्गाच्या आधी. म्हणे एकदा काय झालं, वसुदेवाच्या घरी कोणाचं आगमन झालं, नारद मुनीचं. कोणाचं आगमन झालं, नारद मुनी. कारण नारद मुनी नेहमी काय करायचे, नारद मुनी नेहमी काय करायचे, एका ठिकाणी राहायचे कधी, कारण त्यांना शाप होता, शाप दक्षाचा. त्यामुळे ती तिळवेळ सुद्धा एका ठिकाणी राहू शकत नव्हते की. नेहमी कसे राहते ते, आणि फिरताना ते गप्पा मारायचे का, फिरताना काय म्हणायचे ते, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्यांच्या खांद्यावर काय राहायचा, विना. बघा ब्रह्मविना. काय बघा, ब्रह्मविनाचा झंकार पण नारद मुनी करायचे भजनामध्ये. आणि तो विना खांद्यावर घेऊन कुठे फिरायचे, फक्त वाकडी गावात फिरायचे का, राहता तालुक्यात, अहिल्यादेवी जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात, भारतात, पृथ्वीवर नवे त्रिलोक्यात गमन. किती ठिकाणी, त्रिलोकात. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये गमन कोण करायचं, त्यांचं इमान का, त्यांचं पेट्रोलचं इमान नव्हतं. चलो नुसतं चलो म्हणजे ते इमान कुठे जायचं लक्षात. काय बघा सामर्थ्य असू शकतं की. याला स्वइच्छा गमनी नारद मुनी होते. आणि असं नारद मुनी फिरता एकदा कोणाच्या घरी आले होते, वसुदेवाच्या कोणाच्या घरी, कोणाच्या घरी आले होते, का तुमच्या घरी आले होते, कोणाच्या घरी आले होते, वासुदेवाच्या. वसुदेव म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्णाचे पिताश्री. अशा भगवान श्रीकृष्ण अर्थात वसुदेवाच्या घरी कोणाचं आगमन झालं, बघा नारद मुनीचं आगमन झालं. आगमन अतिशय आनंद कोणाला झाला, कोणा आनंद झाला, वसुदेवाला. आणि घरी येतात वसुदेवाने काय केलं, प्रथम आपल्या डोक्यावरचा राजमुकुट, बघा ते राजे होते, राजे की नाही, मग त्यांनी आपल्या डोक्यावरचा राजमुकुट काय केला, प्रथमतः बाजूला काढून ठेवला आणि साष्टांग घालीन लोटांगण, साष्टांग नमस्कार कोणाला केला, बघा नारद मुनीला केला. आणि निवडून नुसतं नमस्कारच केला नाही, बघा लक्षात घ्या. त्यांनी आपल्या आत्मदेवते आपल्या राजवाड्यात बोलून घेऊन आले. घेऊन आल्यानंतर काय, नारद मुनी भगवंत स्वरूप मानले. काय म्हणे, नारायणचा अवतार मानले बघा भगवंत. आणि भगवंत म्हणून त्या वसुदेवाने काय केलं, सोन्याचं पात्र काय आणलं, सोन्याचं पात्र आणलं. सोन्याचं पात्र आणून काय केलं, नारद चरण बघा त्या पात्रात ठेवले. कोणत्या पात्रात ठेवले, सोन्याच्या पात्रात नारद मुनीचे चरण बघा ठेवण्यात आले. आणि वसुदेवाने काय केलं, मग पाद्यपूजा पंचामृताने, कशाने, पंचामृताने बघा पाद्यपूजा केली. कोणाची, नारद मुनीची. आणि पंचामृताने पाद्यपूजा झाल्यानंतर त्यांना उच्चासन काय दिलं बसायला, उच्चासन शियासन बघा बसायला कोणाला, नारद मुनींना. आणि स्वतःला सुद्धा बघा त्यांनी आसन घेतलं. ठेवा आता आपल्याला 10-5 मिनिटं राहिली बघा. बघी आता किती मिनिटं राहिले आपल्याला, 10-11 मिनिटं बाकी शिल्लक राहिलेली. एक लक्षात द्या. हा आपण कुठं राहिलो आपण, हा. आणि बघा एकमेकासमोर बसले बघा, बसून सुद्धा आपण आपल्या आसन बसायला घेतलं. दोघे बघा आसनावर बसले एकमेकासमोर आणि गप्पा आपण गप्पा मारत गप्पा. तसं त्यांची चर्चा बघा, संवाद सुरू झाला. कोणाचा संवाद सुरू झाला, नारद मुनी आणि वसुदेव संवाद सुरू झाला. संवाद काय बघायचं, चर्चा त्यांनी केली असेल की
काय नाथमानाची बुद्धी असेल त्यांनी जी चर्चा का संवाद केला ना, कधी कोणत्या काळामध्ये विचार करणार का हो? भगवान श्रीचा अवतार कधी झाला? द्वापार युगात बघा भगवान कृष्णाचा अवतार झाला. हजारो वर्ष झाले की नाही. आणि त्यांनी जो एकमेकांमध्ये चर्चा केली, संवाद केला, नाथ तो जसाच जसा बघा लिहिला लक्षात भागवतामध्ये. वसुदेव नारद मुनीला का म्हणत आहेत? म्हणे नारदा म्हणे आपण माझ्यावर फार कृपा केली. म्हणे काय? आपण माझ्यावर फार कृपा केली, मी अत्यंत भाग्यशाली ठरलो. कारण आपण कोणतंही निमंत्रण देता, कोणताही निरोप न देता तुम्ही अचानक माझ्या घरी काय गेले आले. लक्षात द्या. आपल्या भाग्याचं वर्णन कोण करीत आहेत? वसुदेव. कोण करीत आहेत? वसुदेव का भाग्याचं वर्णन करीत. लक्षात द्या. नारद मुनीचे चरण बघा त्यांच्या त्या राज्याला लागले. म्हणे नवे म्हणे तुमच्या सान्निध्यानेच आम्ही कृतकृत्य होतो. म्हणे आम्ही कृतार्थ कशा नव्हतो, तुमच्या संगतीत राहिले म्हणे आम्ही कृतार्थ. लक्षात कृतार्थ होतो. असं वर्णन कोणी केलं? वसुदेवाने. नवे काय बघा वसुदेव नारद मुनींना म्हणतात. म्हणे नारदा आपण भक्तीचे वाटाडे. कोण आहेत? भक्तीचे वाटाड्यावर. लक्षात द्या. नवे जसं जहाजाला दिशा कोण दाखवतं? जहाजाला दिशा कोण दाखवतं? हा, जहाजाला दिशा देवन दीपस्तंभ समुद्रात. त्याप्रमाणे बघा आपण भक्ती दीपस्तंभ आहात. लक्षात द्या. सुंदर वर्णन बघा नाथमानी भागवतामध्ये कोणाच केले? वसुदेव आणि नारद चर्चा बघा त्याप्रमाणे केली आहे. आणि मग चर्चा करता मग नारद मुनीला अतिशय आनंद झाला. आणि मग वसुदेवाने प्रश्न विचारला का नारद मुनीला? शेवटचे काय प्रश्न विचारला आहेत वसुदेवाला? म्हणे नारदा ह्या संसार सागरातून मी पायी चालत जाईल असा भागवत धर्म मला सांगा बरं का. काय प्रश्न केला? या भवसार संसार सागर मी बघा पायी चालत जाईल म्हणे असा भागवत धर्म मला सांगा. असा प्रश्न कोणी केला? वसुदेव. बघा कारण वसुदेव तुमच्यासारखेच बघा ग्रस्त होते की नाही वसुदेव. आणि म्हणून ह्या भवसागरात तुम्ही तरुण कसा जाईल असा प्रश्न बघा त्या ठिकाणी कोणी केला? वसुदेव. कोणाला केला? नारद मुनीला. असा प्रश्न केल्यानंतर बघा नारद मुनी मग इतिहास बघा काय इतिहास सांगितलं बघा नारद मुनींनी हा प्रश्न केल्यानंतर. म्हणे वसुदेवा स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत. म्हणे बघा काय सांगितलं नारद मुनी? काय सांगितलं वसुदेवाला? स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रताचा पुत्र नाभीचा पुत्र अग्नीचा पुत्र बघा ऋषभ. अशा परंपरा सांगितली. लक्षात द्या. स्वयंभूचा पुत्र प्रियचा पुत्र अग्निग्रह पुत्र नाभीचा पुत्र ऋषभाला किती मुलं झाले म्हणे? किती मुलं झाले बघा? 100 मुलं. लक्षात. तुम्हाला आहे का एवढे? कोणाला किती मुलं झाले? कोणाला? ज्या ऋषभा भगवान नारायणचा बघा अवतार मानला जातो की अशा 100 मुलं झाली. त्या पहिल्या मुलाचं नाव काय होतं? ज्येष्ठ पुत्र कोण? भरत. लक्षात भरत. ज्या भरताच्या नावावरून आपल्या देशाला सुद्धा काय म्हणलं जातं? आणि संकल्प करताना आपण काय म्हणतो? भरतवर्ष भरतखंड की नाही. ज्यांचा नावाचा उल्लेख बघा आपण संकल्प करीत असतो असा ज्येष्ठ पुत्र बघा भरत राजा होता. आता भरत राजा ज्येष्ठ पुत्र खाली किती उरले? 99. त्या 99 मध्ये बघा काय केलं त्या ऋषभ राजाने? काय केलं? 9 सुपुत्रांना 9 खंड पृथ्वीचं राज्य दिलं. काय केलं? किती उरले मग? आता किती उरले? 90 उरले का? त्यात जे बघा आणखी एक जे 81 पुत्र त्यांना काय केलं? धर्म प्रचारक बनवलं. काय बनवलं त्यांना? लक्षात घ्या. धर्म प्रचारक कशासाठी? सनातन धर्माचा बघा प्रचार करण्यासाठी. लक्षात घ्या. खाली किती उरले? ते 9 म्हणजे कोण आहेत? कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, आविर्होत्र, दुर्मिळ चमस असे बघा ते 9 नाव. लक्षात घ्या.
इतिहास बघा कोण सांगत आहेत, नारद मुनी कोणाला सांगत आहेत, वसुदेवाला. प्रश्न काय होता वसुदेवाचा, ह्या संसार सागरात मी तरुण जाण्यासाठी बघा मला भागवत धर्माचं काय बघा ज्ञान सांगा बघा. मग इतिहासात सांगितलं की इतिहास कुठपर्यंत आलो, पण आता नवनारायण की ते नवनारायण सुद्धा साधे सुधे नव्हते, ते स्वयंच्या गमनी. कसे स्वयंच्या गमनी नारदमुनी सारखे. त्यांना वाटलं ना स्वर्गातलाही स्वर्गात जायचे, वाटलं पृथ्वीला मूर्तीला एवढेच नाही बघा. त्यांचा हार कोणता होता, वायुहार. कोणता? जसं आपण काय अनुष्ठान होती, कोणी काय हायवर अनुष्ठान करतं, कोणी पाण्यावर, कोणी दुधावर, की नाही, तसा त्याचा कायमचा हार कोणता होता, अक्षा वायुहार होता. शाद्या काय सामर्थ्य, कोट्यावधी सूर्याचं सामर्थ्य बघा त्या नवनारायण मध्ये लक्षात द्या. असे ते नवनारायण नाही बघा फिरत राहायचे. अशी फिरता फिरता ते कुठे आले होते, एकदा अजनाब म्हणजे विदेह राजाच्या नगरीत. बघा कुठे आले होते, विदेह राजा नगरीत आले होते. कोण आले होते, नवनारायण बघा. आणि रस्त्याने बघा ते जात होते. विदेह राजाचे यज्ञ, जनक यज्ञ चालू होता. यज्ञ चालू असताना त्या जनक राजाने बघितलं बघा बाजूने, काय बघितलं की कुणीतरी ऋषीमुनी बघा रस्त्याने जात आहे बघा. अतिशय आनंद बघा त्या जनक राजाला झाला. आणि जनक राजाने काय केलं, मग धावत पळत त्या स्वागताला सामोरे गेले जनक राजा. आणि सामोरं गेल्यानंतर त्यांनी सुद्धा काय केलं, आपल्या डोक्यावरचा राजमुकुट बाजूला काढून ठेवला आणि साष्टा नमस्कार कोणाला केला, हा नवनारायण केला. आणि हा जोडून जनक राजा काय म्हणताय त्या नवनारायणांना, हे मुनिजन हो, माझा यज्ञ चालू आहे म्हणे. त्यांची पूर्णावतीची वेळ झाली. काय म्हणे, पूर्णावती वेळ झालेली, आपल्या कर कमला दे करावं, काय करावं, पूर्णावती करावी बघा. अशी प्रार्थना कोणी केली, हा कोणाला केली, नवनारायणा. म्हणून त्या प्रार्थनेला अनुसरून ते नवनारायण कुठे आले, जनक राजा यज्ञ मंडपाचा यज्ञ मंडप बघा. यज्ञ मंडपाच्या द्वारावर येतात सर्व यजमान उठून उभे राहिले बरं का स्वागताला. कोणा स्वागताला, नवनारायणच्या. एवढेच नाही बघा, त्या नवनारायण स्वागत कोणी केलं, कुंडामध्ये जी अग्नी असतं, अग्नी देवता म्हणतो ना आपण त्या कुंडामध्ये, त्या कुंडामधल्या 3 अग्नी बघा, 3 अग्नी प्रगट झाली. किती अग्नी प्रगट झाली त्या कुंडातून, 3 अग्नी, गार्हपत्य, आवनीय आणि कोणतं बघा, गार्हपत्य, आवनीय बघा, असे 3 अग्नी बघा त्या प्रगट झाले. आणि त्या अग्नीनं काय केलं, कोणा नमस्कार केला, नवनारायण बघा. अधिकार त्या नवनारायण होता, त्या नमस्कार केला. आणि मग आतमध्ये नवनारायण आल्यानंतर त्या जनकराजाने त्यांच्या हस्ते काय केलं, पूर्णावती बघा यज्ञाची केली. आणि त्याला 9 जणांना 9 आसनं बसायला दिले. आणि त्यांनी सुद्धा त्या जनकराजाने काय केलं, पाद्यपूजा, ब्रह्माच्या मंत्र घोषा बघा, पाद्यपूजा कोणाची केली, नवनारायणची केली. आणि पाद्यपूजा केल्यानंतर स्वतः बघा जनकराजा आसनावर बसले आणि संवाद सुरू. कोणा संवाद सुरू झाला, आता कोणा संवाद सुरू झाला, हे कोणा सांगत आहे, जनक राजा वसुदेवाला सांगत आहे. आता आपलं वसुदेव आणि जनक राजा आपलं नारद मुनी वसुदेवाला सांगत, लक्षात घ्या. नाही हा संवाद वसुदेवाला नारद मुनी सांगत, लक्षात घ्या. हा इतिहास. आता इकडे कोणा संवाद सुरू झाला बघा, नवनारायण आपल्या आसनावर बसलेले आहेत, जनक राजा आपल्या आसनावर बसले आहेत. आणि बसल्यानंतर संवाद सुरू झाला. कोणा संवाद सुरू झाला, जनक राजाने नवनारायणचा. जसा इकडे वसुदेवाने प्रश्न विचारला ना, तसा इकडे जनक राजाने प्रश्न विचारला. कोणा प्रश्न विचारला, नवनारायण. काय प्रश्न विचारला होता, अत्यंतिक क्षेम बघा, म्हणजे या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये बघा. काय प्रश्न विचारला होता महिला मंडळ, या मनुष्य देहाचं कल्याण कशामध्ये बघा. असं प्रश्न कोणी विचारला, जनक राजाने. कोणा विचारला, नवनारायण बघा प्रश्न विचारला. आणि या प्रश्न उत्तर कोणी दिलेलं आहे, कवी या नारायण बघा. पहिलं नारायण त्या नवनारायण पैकी पहिला बघा नंबरचे कवी यांनी उत्तर बघा त्या जनक राजाला दिलं आहे. उत्तर देताना बघा काय म्हटलं, ऐका बरं का, सुंदर मताचा मुद्दा शेवटचा आपण या ठिकाणी घेऊया. प्रश्न काय होता जनक राजाचा, प्रश्न काय होता, या मनुष्य देहाचं कल्याण. तसं तिकडं वसुदेवाचा प्रश्न काय होता, या भवसागर मी सहज तरुण जाईल असं मला भागवत धर्म सांगा की. त्याला अनुसार बघा इकडं
संवाद झालेला आहे. आणि जनक राजा ज्यावेळेला असा प्रश्न आला, काय उत्तर बघा कवी या नारायण दिलं की नाही. कवी आता कोणाला सांगत आहेत? जनक राजाला. बघा काय सांगत आहे म्हणे, हे जनक राजा की भगवंताने काय दिलं आपल्याला? मनुष्य दिला. आणि काय? डोळे, हात, पाय, इंद्रिय दिले की इंद्रिय. आणि मग बघा काय सांगत आहे जनक राजाला ते कवी म्हणे, पायाने कुठे चालत जावं? बरं का उत्तर चालू आहे. आता कोणाचं उत्तर चालू आहे? जनक राजा प्रश्नाचं उत्तर चालू आहे. मनुष्य जीवाचं कल्याण कसे? बघा या पायाने कुठे जायचं? मग जसं तुम्ही आता पायी चालत जसं संगत आले ना, दिंडीमध्ये आले ना, लक्षात घ्या, तसे या पायाने दररोज कुठं जायचं? सावतमाईच्या मंदिरामध्ये. बरं का कुठं जायचं? दररोज या पायाने कुठे चालत जा? मंदिरात जा. लक्षात घ्या, पायी देवालय गमन असं सांगितलं. पायी देवालय गमन का? पायाने कुठे जावं? मंदिरात. बघा दर्शनाला जावं. हाताने काय करावं? बघा पूजा करावी. पूजा हाताने काय करावं? पूजा करावी. बघा दान धर्म करावा. हातात झालं, पायाचं झालं. डोळ्यांनी काय करावं? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे. या डोळ्याने कोणाला पाहायचं? मग गुरु. बघा देवाला गुरुला. कोणाला पहा? गुरुला. देवाला गुरुला पहा. लक्षात द्या, या डोळ्याने देवाला गुरुला पहा. बघा कानांनी काय करा? कथा ऐका. काय का? कथा. पाय आपलं कानाने काय? कथा ऐका. लक्षात द्या. मुखाने काय करा? काय करा? गुरु बडबड करीत बसा का? गप्पा मारा का? मुखाने काय करा? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. पायाने काय करा? तीर्थयात्रा. महिला बोला पायाने काय? कुठं जायचं? पायाने कुठं जायचं? हाताने काय करायचं? कानाने काय करायचं? कानाने काय करायचं? आणखी मुखाने काय करायचं? डोळ्याने काय करायचं? नाकाने काय करायचं? कशाचा पण? बाटलीचा का? तुम्ही दुधाची बाटली बर का, तुम्ही दुसरी बाटली मध्ये बर का. नाकाने काय करायचं? बघा जे भगवंताच्या चरणावर आपण पुष्प म्हणजे फुल वाहतो ना, त्यात एक फुल उचलायचं. काय करायचं? एक फुल उचलायचं आणि ते फुल कायचं आपल्या नाकाला सुगंध घ्यायचा आणि आपल्या मस्तकावर बघा टाकायला. बघा नाकाने काय सुंदर असं कर्म सांगितलं की, नाकाचं झालं, कानाचं झालं, डोळ्याचं झालं, मुखाचं झालं, हाताचं झालं, पायाचं झालं. मनाने काय करायचं? ध्यान. काय कर? मनाने ध्यान करायचं. आणि बुद्धीने काय करायचं? बुद्धीचं वैभव काय आहेत? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशव राजे. त्या बुद्धीने काय करायचं? म्हणून बाबा तुम्हाला काय लिहायला सांगा? त्या जप. काय लिहायला बाबा तुम्हाला? कोण काय लिहायला सांगा? त्या जप. कारण बुद्धीने काय केलं पाहिजे? अशा रीती बघा मग जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहेत? सांगा, एका शब्दात सांगा ना. एवढे संपूर्ण कर्म कशामधून होतात? सात अनुष्ठान. लक्षात घ्या, अनुष्ठान. मग ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहेत? अनुष्ठान. किती महत्वाचं मत आहे की. तर अनुष्ठानामध्ये आपण काय करतो? माळ जपतो की नाही, मनाने ध्यान करतो, डोळ्यांनी काय करतो? गुरुंना पाहतो, पायाने कुठं जातो? विधीला, आरतीला, की लक्षात सत्संगाला जातो. हाताने काय करतो? आपण माळ जपतो, पूजा करतो. लक्षात. डोळ्यांनी काय करतो? कानाने करतो, नाकाने. अशा रीती बघा अनुष्ठान म्हणजे काय? मग या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? मग म्हणून बघा बाबाजीने किती बघा अभ्यास भागवताचा केला असेल की नाही, आणि त्यातून बघा ही परंपरा काय या ही अनुष्ठान परंपरा बाबाजींनी बघा आपल्यासाठी खुली करून दिली की किती उपकार आपल्या त्या बाबांचे आपल्यावर आहे की नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनाच्या शुभ कार्यासी. जनार्दनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड. जाते गावचा जंगली पहाड. चढताना अवघड कड.
धड कामा अवघड घड येथे बांधिले पिनाकेश्वर येथे बांधिले पिनाकेश्वर त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा जनार्दन शुभ कार्यासी लग्नाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन आपली वेळ संपली ना टायमी जवळ आणि म्हणून आता आपण संपूर्ण वदा पूर्ण विधम पूर्णात पूर्ण मजेत पूर्णशे पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्व सुखिना संतु सर्वे संतो निरामया सर्व भद्रान पश्यंतु महाकाशी म्हणून आता काय करावं का काय करा आपल्या घरातल्या मुलांना कुठं पाठवा आता हा अक्षर तुझ्या अनुष्ठानाला जय बाबाजी. धन्यवाद.